नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक समाधानकारक बातमी आपल्या हाती येते। पावसाने दिलेली ओढ आणि धरणामधील अपुरा पाणीसाठा याचा ताळमेळ घालून पाटबंधारे विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी 15 जून रोजी जिल्ह्यातील 10 नद्यांमधून शेतीसाठी पाणी उपसा बंदी केल्याचे एक पत्रकाद्वारे जाहीर केलं होतं। या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान राधानगरी धरणामधून भोगावती नदीपात्रामध्ये 600 क्युसेकचा विसर्ग सुरू झालाय। यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असला तरी देखील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर होणार होता। पण इरिगेशन फेडरेशन आणि लाभधारक शेतकरी यांनी उपसाबंदीला विरोध केलाय। यानंतर या पाटबंधारे विभागाने इरिगेशन फेडरेशन आणि यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये एक सामंजस्याने एक तोडगा काढण्यात आला आहे। यामध्ये दूधगंगा धरण वगळता राधानगरी आणि तुळशी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे। त्यामुळे 17 जूनपासून 20 जूनपर्यंत उपसाबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि 20 जून नंतर धरणामधील शिल्लक पाणीसाठा आणि पर्जन्यमान याचा अंदाज घेऊन पुढील विचार करण्यात येईल असा देखील निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना उद्यापासूनचे 3 दिवस शेतीसाठी पाणी वापरता येणार आहे। लांबलेल्या पावसामुळे अगोदर शेतकरी हवालदिल झाला होता, त्यातच उपसाबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये हतबल झाला होता। पण आज झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासादायक देणारी बातमी मिळालेली आहे। त्यामुळे उद्यापासून ते 3 दिवस शेतकऱ्यांसाठी उपसाबंदी शिथिल झालेली आहे। यामुळे काही दिवसांसाठी का असेना पण शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।